या पुढच्या बातम्यांकडे सध्या भारतात असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशला परतण्याची आणि शरणागती पत्करण्याची शक्यता आहे। रॉयटर्सने याबद्दलचं एक वृत्त दिलंय। तर यापूर्वी एनडीटीव्हीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीतही शेख हसीना यांनी यावर्षी बांगलादेशला परततील असं पहिल्यांदाच सांगितलं होतं। एका फोनवरील मुलाखतीत शेख हसीना यांनी माहिती दिली होती। मात्र मायदेशी गेल्यानंतर आपल्याला अटक केली जाऊ शकते किंवा आपली हत्या होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। तरीही जरी मृत्यू आलाच तर तो आपल्या मायभूमीत यावा, जिथं आई वडिलांना दफन केले तिथं आपलं मरण यावं अशी भावनिक इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती। मात्र याबाबत भारताकडून किंवा बांगलादेश सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत टिप्पणी करण्यात आलेली नाहीये। संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात 2024च्या विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईत सुमारे 1400 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं आणि याच प्रकरणात बांगलादेशमध्ये शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीतच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती। जर शेख हसीना डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये परतल्या तर त्या 2.25 वर्षांनंतर मायदेशी परतणार आहेत। शेख हसीना नेमकं आपल्या परतण्याबाबत काय म्हणालेले आहेत पाहूया। डिसेंबरमध्ये भारतातून बांगलादेशात परतू आणि कोर्टात शरणागती पत्करू। माझ्यासोबत अवामी लीगचे अनेक ज्येष्ठ नेतेही बांगलादेशमध्ये परत येऊन आत्मसमर्पण करतील। बांगलादेशात अवामी लीगच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर सतत कारवाई होते आहे। जवळपास सर्व मोठ्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्यात आले आणि अनेक लोक नाईलाजानं लपून बसलेत। मला परत आणण्याची गरज पडणार नाही, मी स्वतःच परत येईन असा इशारा त्यांनी बांगलादेशमधल्या सरकारला दिलेला आहे।